टीप आणि ट्रिकसह करूयात वर्षभर टिकणारा मेथांबा. मिठाच्या पाण्यामध्ये छान हिरवीगार ताजी टवटवीत कैरी 1 तासभर छान भिजवून घेतल्यानंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. सुती कापडाने कैरी पूर्णपणे कोरडी करून झाल्यानंतर त्याची साल काढून ह्या कैरीचे मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुकडे करून घ्यावेत. पॅनमध्ये साधारणपणे 2 पळी तेल टाकून त्यामध्ये 1 चमचा राई, अर्धा चमचा मेथी दाणे, 2 ते 3 सुक्या मिरचीचे तुकडे, अर्धा चमचा हिंग आणि कैरीचे तुकडे टाकून 1 ते 1.5 मिनिटे छानपैकी वाफवून घ्यावे. अजिबात कैरी ओव्हर कुक करू नये. आता त्यामध्ये जेवढी कैरी होती ना त्याचा निम्मा किसलेला गूळ टाकून छानपैकी गूळ वितळून घेतलेला आहे. गूळ वितळल्यानंतर पाव चमचा हळद आणि साधारणपणे 1 ते सव्वा चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून छानपैकी ह्या गुळाचा एकतारी पाक करून घेऊयात. 3 मिनिटांमध्ये छान एकतारी पाक झाल्यानंतर गॅस बंद करून मेथांबा पूर्णपणे थंड करावा आणि काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवावा. धन्यवाद.